काय बापू, काय थंडी पडली, काही समजाच लागलं नाही. काय माणसं घेऊन जाते का काय? इतकी थंडी असते का कुठे? वातावरण काय तापलं, काही समजाच लागलं नाही. थंडी तर आमच्या काळात नाही होती, तुमच्या काय काळात नाही थंडी आहे. आमच्या काळात नाही लोक घराच्या बाहेर पडायचे नाही, उन्हाळ्यात पण थंडी वाजायची. एवढे पाणी नदीला राहायचं, एवढं पाणी कॅनलला राहायचं. नाही आता कुठे पाणी नाही, थंडी कुठे म्हणायला लागली. थंडी काय अशी असते का? थंडी असं बर्फ तयार व्हायचं पाण्याचं. पण आता यायला तर वाटते माझ्यापेक्षा लयच मोठे आहेत का काय. 2-4 वर्षाचा फरक आहे ना. आम्हाला सांगायला लागले कोणती थंडी होती आणि काय थंडी होती. अहो तुमच्या काळात नाही खायला भाकरी नव्हत्या आणि थंडीच्या गोष्टी करायला लागले तुम्ही. अहो बाबूराजा, तुमच्या काळात कुठे थंडी, तुमच्या काळात आणि याच्या काळात किती जमाना आसमानचा फरक आहे. अहो हे तुमच्यापेक्षा लय मोठे आहेत, तुमच्या बापाच्या वयचे आहेत आणि आता तुम्ही पाहणं लागले. तुमच्या काळ नावचं याच्या काळात किती अंतर आहे. आणि तुमच्या काळात काय होतं, तुमच्या काळात नुसत्या जमिनी फुकल्या तुम्ही आणि बाया नसवल्या. अबे आमच्या काळात नाही बाया नाचवायला तरी होत्या ना. तो तर काय तर लग्न होते का नाही समजा लागलं नाही का. मरतोस असं वाजत नाही थंडीत निकडकुडू. बोला बोला, आम्हाला बोला आता तुम्ही. आमच्या बायकाचं काढा तुम्ही आता. तुमचं काय माहिती, बायको पाहून द्यायचं का नाही पाहून द्यायचं, का हिंडू द्यायचं आम्हाला तसंच ते कठाळ्यावानी. अरे जाऊ दे ना आता तुमच्या गप्पा सप्पा. इथं थंडी वाजावली मरणाची. तुमचं लग्न झालं, तुमची सासू तरी आणा ना इथं, जाळ तरी करू ना आपण. आता माहित आहे सासू तर कवाच टपकली. आता मला कुठे सासू या नाही. आता या बाबरा पाटला ना नाही पाहिजे. आणतोच आता, थांबा 2 मिनिटं. आणि तू आण रे, तू बारक्याने उभं राहू नको. इथे शेकायला जमत नाही. इथं सासू आणायला लागते बाबू. आता कोण्या सासूची आणू. आता इथं मला लग्नच व्हायचं राहिलं. पोरगी देते का नाही कोणी, ते नाही मिळून सासूच्या गोष्टी करायला लागले तुम्ही. हा ना, तुमच्याकडे लई मोठी सासू आहे. 2-2 आहेत म्हणजे तुमच्या. 2-2 लग्न व्हायचे त्या टायमाला तुमचे. नाही सासू शेका आता तुम्ही केला जाळ. हो कांताराम, तुम्ही ते सासू नाही आले लगे शेकायला कवा आले ते काही मिळत नाही तुमचं. पा लगे आम्ही शेकायला लगे डोळ्यात सरलं तुमच्या लगे. आता काय लगे तुम्ही काय जगाच्या बाहेरून आणली का, काय भारताच्या बाहेरून आणली? इथंच तर होती तुमची सासू. काय बाजूच्या गावात नाही, काय समजा लागलं नाही काय आम्हाला? काय तुमचं लग्न आम्ही पाहिलं नाही का वा? तुमच्या लग्नात आम्ही लहानलाच होतो ना. अहो तुमच्या तर नाकावरच राग राहते हो. आता म्हणून तर तुमच्या डोसकेले केस राहिले नाही अशा रागाच्या पायी. बायको राहिली नाही जवळ. तुम्ही काय आणता तुमची सासू घरातच नाही कोणी भाकरी घालायला. हे पाटील, तुम्हाला सांगायला लागलो एकदाच, आमच्या बायकोचं आणि आमचं काही काढायचं नाही. तुम्ही काय आमच्या सूर्यकेला आले नव्हते ना. आमची काय सूर्य तुम्ही ठरवली नाही. आम्ही आमचं पाहत बसू. तुम्ही लय नागताना गोष्टी करू नका. इथं दिसा जाळ केला तुम्ही तर शेकायला आलं म्हणजे काय झालं तुमचं? आता याने लग्न केले हे करायला आले भांडणं. इथं आमचे लग्न नाही झाले म्हणून आमचे भांडणं व्हायला लागले. ते म्हणते मी करतो ही बायको, ते म्हणते मी करतो ही बायको. एक पोरगी 10-10 जणच पाहायला चालले. पण नवरी मोठे हुशार आहे. आता नवरीनेच ती आजमावं लागली कोणता हुशार आहे, किती पैसा आहे, त्याच्याकडे जमीन किती आहे, नोकरी आहे का, मग ते काम करते का, मला कामाला नेते का, अशी विचार आता नवरीजवळ आले. आणि आता हायत यायले भेटल्या बायका हे भांडणं करायला लागली. बायका तर आमच्या काळात ती भेटायच्या 2-2, 4-4, एक नवर देऊन 2-2, 3-3 बायका त्याला जुल्म यायच्या. जुल्म देऊन लग्न करतो म्हणायच्या. हुंडा काय देतो तो सायकल रेडू असे आम्हाला हुंडी भेटायची आणि जुल्मच लोक पोरी द्यायचे. ना आता यायले हिंडा लागली इकडे तिकडे, काही पोरी भेटा लागले नाही, काही नाही. काय होते या जगाचं, काय पृथ्वी बुडते का काही समजाच लागलं नाही. आणि बापू तुम्ही दुनिया बुडवायच्या गोष्टी करू नका. इथं आम्हाला लग्न पाहू द्या, शे कसं असते सुख जग कसं आहे ते पाहू द्या. फिरायला जाऊ द्या, लोणावळा, खंडाळा, सातारा, कोल्हापूर, सांगली, मस्त ब्रिजवर इकडे तिकडे फिरल्याच्या बाद मग दुनियाच्या गोष्टी करा बुडवायच्या. आता आम्हाला पाहू तर द्या लग्न. या जगात आलो तसंच काय निघून घालता काय आम्हाला? बापू मी आता चिनवून बोलवू का मोबाईलवर ऑनलाईन बायको? आता माझ्या हातात नाही मोबाईल आहे ऑनलाईन. आता मी इथं काय भारतात नाही भेटा लागल्या नाही. लगेच चीनचे ते भावल्याच बोलून घेतो. 2-2, 3-3 एका घरात नाही सुना तर राहतील. भाकरी आम्ही काही घाऊ खालू करून. पण बायको तर भेटेल ना. नाही भेटली इकडे तर नाही भेटली. हो आता तेवढंच करसाल तुम्ही. आता ऑनलाईन तुमच्यासाठी तेच केलं. शाळेचं नाव बोंब ऑनलाईन अभ्यास करायचा. आणि आता हे नखरे सुसा लागले तुम्हाला. बायका पाहता म्हणतात फोनवर चीनच्या बोलवतान, कुठं थायलंडच्या बोलवतान. भारतात नाही काही पोरी नाहीत का? पण आता तुमची लायकी लागल ना, तर शिकायला लागल ना. आता मोबाईल काय निसता रील पाहायसाठी का, काय व्हिडिओ पाहायसाठी आहे? आता अभ्यास करायसाठी हे सगळं जग पुढे चाललं. AI सुरू झालं तुम्ही चीनवरच्या मोबाईलवरच्या बायका बोलवा लागली म्हणे. असेच करा तुम्ही. आता केलं तुमचं कल्याण झालं. आता मलाच काय करावं लागते पा. मी या गावचा पाटील बाबूराव म्हणतात मला. आणि आता गावाच्या पोरासाठी पोरी पण पाहायचं का माच असणार आहे. आता त्याच्याशिवाय काही जमणार नाही. हे काही पोराला पोरी भेटा लागल्या नाही. आणि असं जर नाही झालं तर हे मरतील थंडीतनी काकडू पण यायला बायका भेटणार नाही. कारण तर हे अभ्यास करायला लागले नाही. आणि कोणती नोकरी लागेल म्हणून काही शाश्वती नाही. पोलीस भरती मारायला जाते म्हणजे पायटे बस ते तिकडे शिकत नाही. आता हे पा बाबूराव म्हणतात मला म्हणते आता याचं पोरग 28 वर्षाचं, 30 वर्षाचं, 40 वर्षाचं झालं. पण या झोडम्याला त्याच्या पोरगी भेटा लागली नाही. आणि सगळ्या गावाचं गुत्त घ्यायला लागलं. काय जग आलं काही समजत नाही. हे पहा आम्ही बोलायला लागलो की खूपच आहे ना नाक. आणि राग तर येते मग बोललं की काही. सासवाना म्हणलं तर सासू नाही म्हणते. आणि इथं शेका लागलं फुकटच येऊन. इथं आम्ही शेजाऱ्याच्या घराचं दरवाजा मोडून आणला इथं जाळ्यासाठी. पण हे असं फुकटचं शक्ती इथे येऊ. असं का दरवाजा आणला का मोडून? थांबा ते शेजाऱ्याला सांगतो तुमचं काय असते ते. इंधन तर आमच्या काळात नव्हतं.
आम्ही लोकांच्या शेजारी झोपला की त्याच्या दारचं इंधन सगळं उचलून आणायचं, गवऱ्या पिवऱ्या चट. आता तुमच्या काळात नाही, इंधन नाही आणि काहीच नाही. आला म्हाताऱ्याला जेवायला. बापू तुम्ही आणि बाबराव पाटील जाता का पोरगी पाहायला माझे? शिक्षण झालं आता, पोलीस भरती मारा लावलं सांगा. आणि 20-25 एकर आपल्याकडे जमीन आहे म्हणून सांगा, ओली तिथली. एकदा बोला सोयरीकीचं तेवढं काय आहे ते. हो जातो उद्याच्या. आपल्याकडं बुलेट आहे ना, बुलेट घेऊन जातो. का फोर व्हीलर नव्हती मोठी? अहो कोणती पण न्या, पण न्या एकदाची पहा पोरगी माझ्यासाठी. आणि बापू माझ्यासाठी पण हात पाहून घ्या. म्हणजे उद्या काय आता पोरीचा पहिला शॉर्टेज आहे. मामाच्या काही पोरी राहिल्या नाही. उद्या भेटते नाही भेटते काही समजा लागलं नाही. आतापासून ती पण लावलं तर आम्हाला उद्या कुठेतरी 2 वर्षात नाही भेटत. नाही तर काही खरं नाही, काय मरतो तसाच. आणि बापू या दोघांसाठी तर येईल पाहायला चाललेच ना, मग माझ्यासाठी एक पाहणं. आता कसं आहे, माझी 10वी झाली की मग पुढच्या वर्षी मी लग्न करायच्या टिफिनला लागतो. ते पण आतापासून जर पाहिले तर होईल ना, मग मिळले मा काय खरे. आता मी पहिलाच 10वीतनी 10वी द्यारते, मग एखादी नाही नोकरी लागली तर मग काय करावं आपण. आतापासून जर असं टिफिन ठेवलं तर होईल महाबीन काहीतरी तुमच्यासोबत गाडीसोबत नळ्याची जत्रा. अहो बेट्या, या बाबरावची सोरीकच मी केली. आता हे सोरीक पाहणार म्हणा. आता याचंच काही खरं नाही. हे कुठे लोलते एवढा होऊन तर काही समजत नाही. आणि आता हे सोरीकी करायला चालला म्हणे. आता आम्ही पितो म्हणा, दार म्हणा, लोलतो आम्ही, बरोबर आहे. पण तुम्हाला जी बायको दिली ती टिकवता आली नाही ना. आता तुम्ही काय सोरीकी करायला जाता? आम्ही तरी कसं तरी या लेकराचं चांगलं करू आणि याच्या सोरीकी देऊ करून. आता तुमची होती ती तुम्हाला टिकवता आली नाही. आता हे अशाच तुम्ही कांड्या करत राहा लोकांच्या आणि बसा लोकांच्या जाळासोबत शेकत. बरोबर, तुम्ही काय काळजी करू नका. मेन उद्या मथारा जातो 4 व्हीलर घेऊ आणि तुमच्या तिघासाठी पोरगी पाहून येतो. आणि नक्की तुमची सोरी पक्कीच करतो. पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवतो. पण या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लावा एकदा. तुमच्या सोबत्याला यायला कारण तर आपल्याकडे अशाच कॉमेडी व्हिडिओ पाहायला मिळतील. मनोरंजन असं तुमचं केलं जाईल. रोजचा एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. हो चाललो आम्ही आता निघलोच. बापू आमच्यासाठी पोरगी घेऊनच येतात का काय? आता काही समजा लागलं नाही. आणि आम्ही लेच कसं ना, म्हणजे रातभर काय झोपायला लागते का नाही ते समजा लागलं नाही. एकदा चॅनल सबस्क्राईब करा बरं.